राहुल इकडे वरती राहुल राहुल बटन दाबतो राहुल सुमित आणि तेजस आलाय ना सुमित आणि तेजस आहे ना बटन दाबलं की म्यूट होतात आणि एकाला दाबू ठेवलं की बंद होतं यानं म्यूट होतं चला शिस्ती संघाचा राहुल आपण यायचा मान ऑफ द मॅच राहुल उपस्थित आहेत त्यानंतर मी विनंती करतो दिस नितेश डोंबले सरांच्या सौभाग्यवती दिस त्यांना विनंती आहे कृपया आपण त्या ठिकाणी जायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब राहुलला देण्यासाठी सौ आरती डोंबले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि राहुल या ठिकाणी सन्मानित करूया एक अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी करण्यात ठरणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सजवलं आहे चला जाऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये थँक्यू मॅडम आपली विनंती आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा तर मग आज श्री निलेश डोंबले वाढदिवस चषक 2026 आणि त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांची संपूर्ण फॅमिली आज इथे उपस्थित आहे त्यांचं सुद्धा मी श्रीकांत पाटील अगदी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो सर्व मायबाप प्रेक्षकांचं खेळाडूंचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे आपण पाहतो श्री नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026 एक अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा तर मग पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन मध्ये जाऊया पुढचा चेंडू या वेळेला आउटसाइड ऑफ हाताला चेंडू बॅटच्या इनसाइड एज लागल्यानंतर विकेट किपरकडे चेंडू जातो अगदी निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला दोन चेंडू अखेर दोन धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर जनकला आपण पाहतो तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि तेजस ही स्पर्धा पाहण्यासाठी अगदी सिक्स सीटर स्पोर्ट्सला सर्वांनी सबस्क्राईब करायचं या वेळेला खराब चेंडू आखू टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाकडे पुरेपूर संधी मोबा आणि खेळण्याची सुविधा होती पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल झाला दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तेवढंच चांगलासा फटका नाही या चेंडूची अगदी जर पाहिलं तर लॉंग लेग रिझनकडे फील्ड होताना पाहायला मिळतोय धावसंख्या 1 न या ठिकाणी आगे कुछ करताना पाहायला मिळेल धावसंख्या 7 धावा 7 रन ऑन द बोर्ड नक्कीच स्कोरच्या भूमिकेमध्ये मॅजिक फिंगर संतोष धोकटे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवली जाते या वेळेला पाहायला निहायला बाकीचं काम पंचांवर सोपवलं पण बॅटरचा इथं अंदाज चुकला चेंडू लाईनच्या आतमध्ये आहे आणि लिगल डिलिव्हरी पंचांचा निर्णय या ठिकाणी येत असताना निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो आतापर्यंत जर पहिला 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालला पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज जनक पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटनं या वेळेला लाईन भरकटल्या थोडासा जास्तचा बाहेर गेला विकेट किपर कडून देखील झाल्या चुकी आणि 1+1 नो चेंडू नो +1 आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल जी क्रीजची लाईन आहे त्याच्या बाहेर हा चेंडू लँड झाला आणि त्या कारणानं पंचांना हा नो चेंडू घोषित केला आता मात्र गोलंदाजाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाताला लागणार आहे तो फ्री हिटचा चेंडू असेल फलंदाजाकडे मुभा असेल फ्री असेल आणि या कशा पद्धतीने या चेंडूवर मोठा फटका सजवला जाईल हे पाहण्याजोगं ठरणार आहे ऑन स्ट्राईक बॅटर मिस्टर या वेळेला फुलार लेनचा चेंडू पण बॅटच्या अगदी खालच्या एंडला लागत असताना पाहायला मिळतं कार्पेटच्या साहाय्याने चेंडू रोल करेल दिस सर पहिला मिड विकेट रिझनमध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत जातं आणि दरम्यान जर पहिला तर 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर येतील या दुहेरीने पहिलं षटक समाप्त अखेर जात आहे 1-1 11 धावा धावफलकावर नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर यायचा क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे आपण जो सामना पाहतोय एका बाजूला आहे श्री गणेश वागजे क्रिकेट संघ पांधारे आणि त्यांच्या विरोधामध्ये कालिका माता क्रिकेट संघ पिटसई या दोन संघांमध्ये ही कडवी झुंज कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाज परेश गोलंदाजी मार्कवर
तर दरम्यान या फळीला अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषे पार पोकला श्री निलेश डोंबले षटकार. त्यानंतर होणारा सामना श्री कालभैरव क्रिकेट क्लब नानवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आई सासाई क्रिकेट संघ वाली. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. नानवली आणि वाली संघ कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. यावरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जास्तीचा लांबवर फेकला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. स्वर चेंडू वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव इथं देखील खर्च केली जाते. अगदीच परीश्वर पहिल्या चेंडूवर हल्ला चढवल्यानंतर मात्र थोडासा अंडर प्रेशर हा गोलंदाज येत असताना पाहायला मिळाला. फलंदाजापासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने खर्च करावी लागली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहे. यावेळेला आउटसाइड पुन्हा एकदा फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. अगदीच ऑफसाईडच्या दिशेत अडकवला हा चेंडू आणि चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत्या सॅमच्या माध्यमातून. अगदीच पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला जात आहेत. सुमित आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजसच्या बॅटमधून निघणाऱ्या हा 2 धावा. सुमितचा कॉल मात्र इथं नक्कीच चांगला होता. ज्या पद्धतीने त्यानं पाहिलं की शतरक्षकाकडून एक फंबल झाला आणि त्या फंबलचा फायदा आपण उचलू शकतो. अगदी योग्य डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव्यामध्ये भर करताना पाहायला मिळाली आणि या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोचल्या 20-20. 2-0 धावा धावफलकावर 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. परेश गोलंदाजी मार्कवर आहे. या वेळेला विकेट किपर कडून झालंय चुकी. लॉंग स्टॉप रिझन कडे त्या ठिकाणी शतरक्षक स्ट्रगल करतो आणि पुन्हा एकदा धावसंख्येला 2 आकार येताना पाहायला मिळेल. धावसंख्या दुहेरीने वाढते. 2-2 22 धावा धावफलकावर विदाऊट एनी लॉस टीम आपण पाहतोय. पिटसाई टीम पिटसाई संघ फलंदाजी करत असताना तब्बल 22 धावा धावफलकावर लागल्यात. अजून कुठलंही नुकसान त्यांना झालेलं नाही. या चांगली फलंदाजी चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि तेजस यांच्या माध्यमातून लावली जाते. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. रिटर्न उरतो विकेटनं तो गोलंदाजी करतोय आणि या वेळेला चांगला फटका सजवला. लॉंगॉनच्या शतरक्षकाला अगदीच बघतच ठेवला चेंडू सीमारेषे पार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचं. आपण जे गीत ऐकलं धनेश गावड यांचं ते गीत सफाळे टिंबीखोडावे गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व, एका कलाकार व्यक्ती म्हणून ज्याचं नाव आपलं पाहायला मिळतं तेच धनेश गावड. त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आपल्याला पाहायला मिळतं अगरीदादा 007 आणि सध्याला पालघर तालुक्यामध्ये ज्या नावाची चर्चा ते हे नाव आहे अगरीदादा 007. खूप चांगला कंटेंट त्यांच्या माध्यमातून यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर दिलं जातं. त्यांचंच एक गीत आपल्याला ऐकायला मिळतं. चला यानंतर मी विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे टीम नानवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम वाली. दोन्ही संघाच्या कॅप्टनना लगेच टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं. आपण इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस करणार आहोत. या वेळेला अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये करत असताना गोलंदाज परेश तेजसनं यावेळेला 1 धाव तर पाहायला मिळते. धावसंख्या 1 न पुढे जाईल. एकोणतीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या षटकातील जर का विचार केला 5 चेंडूचा खेळ झाला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज यावेळेला बॅटची आउटसाइड एज लागत असताना फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेने जर का पाहिलं तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्ती अखेर जाईल. 2 षटक अखेर 30 धावा धावफलकावर. चांगली
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सुमित आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये जिथं ते हाणामारी देखील करतात आणि तेवढंच चांगलं सिंगल लेवलचं क्रिकेट देखील मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणजे न थांबता चालणारी ही जोडी अगदीच खूप कमी डॉट बॉल आपल्याला या धावफलकावर पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू नक्कीच आले होते. मात्र त्या व्यतिरिक्त खूप चांगली फलंदाजी तब्बल 30 धावांपर्यंत मजल 2 षटकांमध्ये मारल्या. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवर त्याच्या समोर बॅटर आपण पाहतोय मिस्टर सुमित ऑन स्ट्राईक. या वेळेला अप्रतिम चेंडू खोलवर फेकलेला हा चेंडू अगदीच इथं विकेट किपरला चेंडू गॅदर करणं खूप गरजेचं आहे. कारण जो प्रत्येक डॉट बॉल हा अगदीच गोलंदाजाला सहकार्य करणारा असतो. गोलंदाजाचा मानसिकतेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्सला वाढवणारा असतो. मात्र इथून विकेट किपरकडून ज्या चुक्या मिस्टेक सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत त्यावर कुठेतरी लगाम घालणं खूप गरजेचं आहे. या वेळेलाच अगदीच अप्रतिम क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर जर पहिला तर एक लेगबायच्या रूपाने रन नक्कीच आले. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू यावेळेला फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम बॉटम हँडचा वापर करत असताना फलंदाजाला आपण पहिला ठोकलाय. अगदीच वाढदिवस षटक. या वेळेला चांगला अगदीच स्टंप लाईन मध्ये हाताळलेला हा चेंडू. इथं एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी स्वेअर पाहायला मिळत आहे. अगदीच योग्य एंडला योग्य फेकी जर झाली असती तर मात्र कदाचित इथून पहिला हादरा लागू शकला असता. मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश येते. पुन्हा एकदा जर पहिलं तर सुमित आणि तेजस आला. जर आपण दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर तेजस वैयक्तिक 9 चेंडू 24 धावांवर खेळतो. सुमितचा विचार केला तर 7 चेंडू आणि या 10 या धावसंख्येत मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या वेळेला पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने हलक्या हातानं लॉंग ऑनमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि रनआउटच्या रूपाने इथे विकेट येताना पाहायला मिळेल. सुमित रनआउटच्या रूपाने बाद होतो आहे. नक्कीच नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 40 धावा 40 रन धावफलकावर लागत असताना चांगली फलंदाजी राहिली या ठिकाणी. जर पाहिलं तर मिस्टर तेजसची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विवेक येत असताना पाहायला मिळतो. विवेक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला स्टे करताना पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक मिस्टर तेजस 11 चेंडू 27 धावांची अप्रतिम खेळ त्याच्या बॅटमधून निघाली. या वेळेला स्वर चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त चेंडू खराब चेंडू या वेळेला गोलंदाजच्या माध्यमातून हाताळला झाला. आदित्यचा विचार केला तर त्यांनी 5 चेंडू हाताळत असताना तब्बल 10 धावा खर्च केल्यात. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये नक्कीच ठोकला गेला. पुन्हा एकदा तेजस ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू फेस करत असताना शेवटचा चेंडू मात्र कोणाच्या नव्यावर राहील तेजस की आदित्य. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल आणि हा चेंडू राहिला आदित्यच्या नावावर. पहिली इनिंग समाप्ती अखेर होते. पहिल्या इनिंग अखेर धावसंख्या 40 आणि 41 धावा 42 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण 6 हिटर्स पाहू शकतो कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टांवर जाऊन आदळला आणि या इथं शेवटच्या चेंडूवर विकेट मात्र पाहायला मिळाले. चला टॉससाठी दोन्ही संघांनी लगेच यायचं. टीम नानवली आणि टीम वाली संघ कॅप्टन आणि नानवली संघ कॅप्टन आपण लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. नानवली संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झाल्यात. टीम वाली संघाचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं आणि टॉस बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे साथी समालोचक श्री अल्पेश जोशी.
नक्कीच आपण पाहतोय बरडोली संघाचे कर्णधार राकेश यांच्यातर्फे कॉइन स्पिन केलं जातोय. एक साईडला नानवली तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय काट आलेला आहे. काय डिसिजन असणार फिल्डिंग आणि नक्कीच या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. नक्कीच तुमचं या स्पर्धेमध्ये आला तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नानवली संघाकडून खरोखरच हे माझे साथी म्हणजे आम्ही सोबत देखील खेळलेलो आहोत ओवाळे या ठिकाणी. अजून ते खेळत आहेत परंतु मी थोडंसं पार्ट चेंज केलेलं आहे. कुठेतरी समालोचन कक्षामध्ये पोचलो आहे परंतु तेव्हा ठीक आहे. समोरच्या संघाने नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं आहे. फलंदाजीमध्ये कोण असा फलंदाज असेल जो 60 रन मारण्याची ताकद ठेवेल कारण आताच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये 60 ही धावसंख्या आपण पाहिलेली आहे या स्कोअरबोर्डवरती. हॅलो नितेश साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला संधी दिली तिथे खेळण्यासाठी. आणि आपला प्रश्न की कोण 60चा धावा करणार? आमच्याकडे स्नेहल, सतीश, आदेश असे चांगले फलंदाज आहेत. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. आणि नक्कीच आयोजनाबद्दल काय बोलाल दादा? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदाच त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. बस एवढंच बोलू. नक्कीच नानवली संघाला देखील पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सन्मान चिन्ह देखील आपण देतोय. वेदा डोंबले यांच्याकडून सन्मान चिन्ह दिलं जातंय नानवली संघाला. तसेच वाली संघ अविनाश पुन्हा यायचं आहे प्लीज. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मॅच नंतर नक्कीच आपण देऊ. थँक्यू वेदा मॅडम. नक्कीच आपण आलात ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला पंच स्टार्ट होतो मॅच. कोणाचं नाव पाहिजे? समीर आणि वैभव. स्ट्राईकला समीर, वैभव. तर पांढरे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर आणि वैभव. नक्कीच सर 2 मिनिटं थांबवतोय. नक्कीच सन्मान देण्यासाठी वेदा मॅडम आपण पुन्हा एकदा मंचावरती जायचंय. वाली संघाचे कर्णधार आपण पाहतोय श्री नितेश डुंबले. वाढदिवस चषक 2026 महासंग्राम पाहायला भेटतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले हे सामने वळतोय आता कॉम्बॉक्सकडे. आपल्यासोबत जोडलेले आहेत सफाळेचा गोड आवाज श्रीकांतजी पाटील सर. थँक्यू सर. पुन्हा एकदा जाऊया इन ऍक्शन मध्ये. तिथं 42 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू अगदीच राऊंड विकेटनं अगदीच दोन्ही गाड्या जर पहिल्या तर मधोमध आणि कुठलाही एंडला इथं रनआउट करता आला असतं अशी परिस्थिती उभी झाली होती. दोन्ही फलंदाजाला अगदी मधोमध उभं केलं आणि इथं पहिला फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद होतोय. खराब कॉलिंग आणि त्याचं नुकसान या ठिकाणी होत असताना टीम पिटसईला पांढरे संघाला इथं नुकसान होतंय. जाऊया संगीत कक्षामध्ये. डीजे चला एकदा पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपण जाऊया. गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्क करा. पहिल्या चेंडूवर जर पहिले तर रनआउटच्या रूपानं विकेट येताना आपण पाहिली. गोलंदाज विवेक त्याच्या समोर जर पहिलं तर ऑन स्ट्राईक मिस्टर समीर पाहायला मिळतो. या फळेला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये
समीर रामत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करण्यास भाग पाडला जाते. अशा पद्धतीचे गोलंदाजी विवेक मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. 18 चेंडू 42 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण बदललंय. 16 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनत असताना पाहायला मिळत्या. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा वेळा समीरसाठी. समीर राईट हँडर बॅटर थोडंसं शफल करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जात असताना पाहायला मिळतो. तर त्या सर्कलच्या आतमध्येच मला वाटतं त्या ठिकाणी शतरक्षण होत्या आणि तोपर्यंत एक धावफलकावर ॲड करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळते. एका धावेनं मात्र इथं धावेचा श्रीगणेशा मैदानाच्या आतमध्ये होत असताना सेकंड इनिंगला इथं झाली या एका धावेनं सुरुवात. इथून अजूनही जर पाहिलं तर 41 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा आपण या स्पर्धेचा नियम पाहतो. अगदीच एका ड्रेसिंगमध्ये सर्व खेळाडू असणं गरजेचं आहे आणि जेव्हा खेळाडू एका जर्सीमध्ये असतात तेव्हा मैदानसुद्धा खूप छान सजलेलं दिसतं. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू इंटू द एअर. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे झेल टिपण्यामध्ये आणि योग्य रीतीनं मैदानाच्या आतमध्ये झेल केलाय कंप्लीट. आणखी एक हात या ठिकाणी देत असताना टीम पांढरे संघाला. आपण जाऊया पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं हा रिप्ले मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि काय चेंडूला फॉलो केला जात आहे. आमचे कॅमेरामॅन तुषार कोरळे अगदी जर पाहिलं तर चेंडूवरचं टेनिस हे नाव देखील अगदी क्लिअरली त्या ठिकाणी दिसू शकता. इतका क्लिअर तो चेंडू आपल्याला झूम होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फॉलो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन तुषार कोरळे हे कॅमेऱ्याच्या पाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 6 सीटरची क्वालिटी आहे ही 6 सीटर ची क्लॅरिटी याची आपल्याला पाहायला मिळते. तर मग पुन्हा एकदा जाऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर एक धावे त्याला पाहायला मिळालाय. एका धावेनं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 2. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. विवेक याचं षटक अप्रतिम राहिला. समोरच्या संघाला अगदीच बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. चेंडू हवेमध्ये आणि या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर हा चेंडू येत असताना पाहायला मिळतो आणि हा चेंडू निघून येतोय 4 धावेसाठी. अगदीच डोंबले फॅमिलीच्या स्वागतासाठी वेलकम करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4चा वार झाला. पुन्हा एकदा जाऊया DJ शिवशंभू यांच्याकडे. प्रतिमा डीजे वादन आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवशंभू डीजे यांच्या माध्यमातून अगदीच कर्णयंत्रियांना मंत्रमुग्ध करणारी ही गाणी, अगदीच लोकांच्या पसंतीत पडलेली ही गाणी आणि सातत्यानं आमच्या डीजे दादांच्या माध्यमातून ती गाणी वाजवली जात आहेत. अगदीच क्रिकेटला नवा रंग चढवण्याचं काम 2008 IPL पासून डीजे अगदीच क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला आणि डीजेनं क्रिकेटला एक नवा रंग देण्याचं काम केला आणि आज या श्री नितेश डोंबले वाढदिवस चषकाला देखील डीजे शिवशंभूच्या माध्यमातून एक अप्रतिम रंग चढवण्याचं काम केलं जात आहे. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये. तिथं जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला मिस्टर भावेश. पहिला षटकाचा खेळ जर पहिला तर तब्बल 6 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यश आले. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. तो चौकार मात्र नक्कीच कुठेतरी जर पाहिला तर टीम पांढरे संघाला थोडंसं ॲडव्हान्टेज देणारा ठरू शकतो. येणाऱ्या काळामध्ये हा चौकार मोमेंटम त्यांच्या बाजूने खेचून नेईल का येणाऱ्या 2 षटकांमध्ये हे पाहण्याजोगं ठरणार आहे. 3 षटकामध्ये मोठी धावसंख्या पार करायची आहे आणि ती पार करत असताना पहिलं षटक जरी अडथळ्याचं राहिलं असं म्हणता येईल, कारण फक्त 6 धावा खर्च करत 2 विकेट अगदीच पाहिलं तर विवेकनं आपल्या नावावर केले. तर चला जास्त वेळ न घेता लगेच गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. टीम फिटचाही संघ जास्त वेळ जातो याची जाणीव ठेवा आपण, अन्यथा अगदीच पंचांना मंडळाला काही निर्णय घेण्यास इथं भाग पडलं
दरम्यान यावेळेला अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू, भावेश याचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो आणि इथून फलंदाजाला काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. अगदीच यावेळेला फटका चांगला सजवला, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन अगदीच लेग साईडच्या दिशेने जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून मी म्हणेन की जिंदगी के किताब में जीत का पन्ना अगर लिखना हो ना तो बीच मैदान में जिंदगी के खेल में भी संघर्ष करना पड़ता है और संघर्ष यहाँ भी करना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळेला अप्रतिम चेंडू, थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू, उंची घेणारा हा चेंडू, फलंदाज फक्त त्याला दिशा दाखवण्याचं काम करू शकला. फेकी इथं थोडीशी धीमी पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, पण एकेरी दुहेरीनं फारसा फरक जर पाहिला ना तर आपल्याला पिटसई संघाला पडणार नाही. या पिटसई संघ खुश असेल जर समोरचा संघ एकेरी दुहेरीमध्ये खेळ करतोय. पण इथून मात्र जर पाहिलं तर पांढरे संघाने मोठे फटके म्हणजे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे, कारण मोठी धावसंख्या समोर पिटसई संघाने उभारली. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. खराब जजमेंट, 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार होईल, चौकार जाताना पाहायला मिळेल. डीजे पिटसई संघाला याच पद्धतीनं फक्त सीमारेषा इथून गाठावी लागणार आहे, कारण अगदीच जर पाहिलं तर आता मात्र लक्ष आपण पाहतोय तब्बल 29 धावांचं लक्ष अजूनही शिल्लक आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज चेंडू अगदीच विकेट किपरच्या पाठी जाताना पाहायला मिळाला. फायनलीचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फेल करतो आणि तोपर्यंत 1 धाव धावफलकावर ऍड होईल. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 इन ॲक्शनमध्ये 5 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. अजूनही 7 चेंडूंचा खेळ आणि 7 चेंडू मागे मोठे फटके जर येत आहेत तर मात्र मॅच बनू शकतो. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा फायदा मात्र फलंदाजाला उचलता आलेला नाही. फटक्यामध्ये तेवढीशी ताकद, तेवढा एलिव्हेशन सापडला नाही आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला गॅदर. सुरुवात करायची नवीन फलंदाज मिस्टर प्रथमेश आणि गोलंदाज सत्या गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय. समीर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला अगदीच फलंदाजापासून चेंडूला लांब ठेवण्यात यशस्वी राहतो. फलंदाजाचा जर विचार केला कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, चेंडू बॅट जिथं फिरले तिथं चेंडू नव्हता आणि त्याच कारणाने हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. अगदीच इथून मात्र अजूनही जर पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. येणार चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू 28 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये साधावं लागणार आहे. यावेळेला अगदीच पुन्हा एकदा हा पहाटेटली खेळलेला हा शॉट आणि पुन्हा एकदा एक संधी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे पाहायला मिळते. टिपलाय झेल संपला. बॅटर समीरचा खेळ. समीरचं बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा जाऊया डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जनक येतवा. 4 चेंडू आणि 28 धावा. कंपल्सरी चेसचा नियम आहे. इथून
जर गोलंदाज काही साथ देतोय तर मात्र काही करू शकतात. इथं सरळ बॅटनं काही होत नाहीये, तर आडव्या बॅटनं उलट्या बॅटनं या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. बॅटची एज आणि ठिकाण चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. बॅटर अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन, याची नोंद घ्या. जर त्या डिसिजन मध्ये कोण चेंज करू शकते तर ते पंच, त्यामुळे आपण कुठलाही वाद तिथं घालायचा नाही. या विकेट इथं असेल. बॅटची एज आणि आणखी एक हादरा इथं लागत असताना आपला पाहायला मिळतोय टीम पांधारे. आवेश आवेश नवीन फलंदाज मिस्टर आवेश मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि जर पाहिलं तर आव्याख्याच्या बाहेर गेलेला हा सामना आहे. 3 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू या ठिकाणी थोडासा खाली राहणारा हा चेंडू आपला पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळेल. पिटचं ही संघ या मॅच मध्ये जर पाहिलं तर भरपूर पुढे आलेला पाहायला मिळते, कारण 2 चेंडू 27 धावांची गरज. विवेकची गोलंदाजी असेल किंवा त्यानंतर भावेशची असेल, सत्याची असेल, तिघांनी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळली. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल. 1 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं. चला नानवली आणि वाली या दोन संघांनी लगेच तयार राहायचं. टीम नानवली आणि टीम वाली दोन्ही संघ लगेच तयार राहायचं. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे ह्याची जाणीव आपण ठेवा. घड्याळाकडे जर पाहिलं तर अगदीच 4 वाजून 14 मिनिटे झालेली आहेत. त्याकरता दोन्ही संघांवरून ती आपण वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कुणाची वाट न पाहता. या वेळेला खराब चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मात्र ठोकला. मात्र हा षटकार देखील भरपूर अपुरा पडणारा, कारण जवळजवळ 20 धावांनी हा सामना इथे पराजित होताना मॅच. मिस्टर तेजस आपण यायचं. तेजस आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण तिथं त्यांच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करूया.